बातमी आहे नाशिकमधून। नाशिक शहरातील विकास कामांच्या नियोजनावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। महानगरपालिका ते कॅनडा कॉर्नर या रस्त्याचे अवघ्या 4 महिन्यांपूर्वी काँक्रिटीकरण करण्यात आले असताना स्मार्ट सिटीच्या CCTV चेंबरसाठी हाच रस्ता पुन्हा फोडण्याचे काम सुरू आहे। नव्याने तयार केलेला रस्ता पुन्हा खोदला जात असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेविका डॉक्टर हेमलता पाटील यांनी संताप व्यक्त करत महानगरपालिका प्रशासनाच्या नियोजनावर गंभीर सवाल उपस्थित केला आहे। पहिला काम बंद करायचं। कॉन्क्रीट रोड आता झालाय ना? कधी झालाय कॉन्क्रीट रोड? कुठे मला कुठे बोलवा तुम्ही? मला कोण आहे तुम्ही? एक ट्रॅक्टरवाला उभा आहे आणि ब्रेकर घेऊन उभा आहे। कोणाला विचारलं तुमच्याकडे परमिशन आहे का? हा रोड मी आता आयुक्तांची लेखी परमिशन असल्याशिवाय हे काम करायचं नाही। हे काम आता बंद करायचं नाही काम। कुठे इंजिनियर कुठे? मग तो आता इथं का नाही उभा? ट्रकवाला उभा आहे, इंजिनियर का उभा नाही इथे आपला? म्हणजे तुम्ही फिरोज ठेकेदार आहे स्मार्ट सिटीचा, त्याच्याकडनं तुम्ही धुळ्यावरनं आले काम करायला लेबर म्हणून त्या ठेकेदाराकडनं। किती दिवसापासून काम करताय? मला 1 महिना झाला। जिथं पॉइंट आहे तिथं स्मार्ट सिटी कॅमेराला बसून चालू आहे। पण ह्या रस्ता आता केला 2 महिन्यापूर्वी, मग तो परत फोडायचा। महानगरपालिकेपासून ते कॅनडा कॉर्नर पर्यंत 3 ते 4 महिन्यापूर्वी हा रोड केला। या रोडचं कॉन्क्रिटीकरण केलं आणि कॉन्क्रिटीकरण पूर्ण झाल्यानंतर आज स्मार्ट सिटीचे लोक या ठिकाणी आले। या ठिकाणी त्यांचा कुठलाही इंजिनियर उपस्थित नाही। त्यांचा एक कोण फिरोज म्हणून ठेकेदार आहे, तो देवळालीमध्ये आहे आणि आता हे धुळ्याचे बिगारी आहेत आणि हे रस्ता फोडण्याचं काम सुरू आहे। मी महानगरपालिकेच्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियरशी पण बोलले। त्यांनी मला असं सांगितलं की आम्ही स्मार्ट सिटीला सांगितलं होतं की रस्ता करण्याच्या आधी तुमची कामं करून घ्या, तरी पण हा रस्ता आता फोडलेला आहे। हा रस्ता मी आता परत खड्डे टाकून बुजवते। जोपर्यंत यांच्याकडून लेखी परवानगी येत नाही तोपर्यंत हा कुठलाही खड्डा बुजवायला आम्ही परवानगी देणार नाही। ये काम करने का करो, ये लेके जाओ आप, या कुछ करना नहीं, लेके जाओ, बंद करो काम।